नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख आणि आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत दीपक करंजीकर सर आणि सरांचं इंट्रोडक्शन देतो. थँक्यू. आणि सर अभिनेता, लेखक, व्यवस्थापन तज्ज्ञ, सोशो इकॉनॉमिक तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि वक्ता आहेत आणि सुमारे 30 वर्षे भारत आणि जगातील विविध क्षेत्रात सरांचं वास्तव्य राहिलेलं आहे आणि अनेक वर्षे परदेशात काढल्यानंतर सध्या सर भारतात आहेत. आणि देशातील परफॉर्मिंग आर्ट्स मधील सर्वोच्च संस्था संगीत नाटक अकादमीवर कौन्सिल सदस्य सर राहिले आहेत आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय तज्ञ समितीवर सर होते आणि केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या राष्ट्रीय कल्चरल मॅपिंग मशीनचे सर अध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या MFA कोर टीम सदस्य आणि अर्थ समिती अध्यक्ष सर होते आणि रेल विकास निगम RVNL या भारत सरकारच्या कंपनीवर सर संचालक राहिलेले आहेत आणि महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा सदस्य सर होते. आणि सरांची ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत सरांशी आज, त्यांचं जे पुस्तक आहे आजच्या विश्वाचे अर्थ, ते पुस्तक सरांचं प्रकाशित झालेलं आहे. ते त्याची 3री आवृत्ती संपली आहे आणि सरांचं जे नवीन पुस्तक आहे जे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं पण अजून पूर्ण वाचलेलं नाहीये. घातसूत्र हे सरांचं पुस्तक आहे. प्रचंड मोठे असं आकाराने 900 पाने जवळपास. आणि अस्वस्थ सूत्र, विघ्नविराम हे एकूण 4 पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहेत. आणि सरांचं लाल सूत्र हे चीनवरील पुस्तक येत आहे काही महिन्यात किंवा एखाद्या वर्षात. आणि सरांनी आतापर्यंत 15 मराठी, 3 हिंदी आणि 2 इंग्रजी चित्रपटात काम केलेले आहे. आणि सर इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि बिझनेस व्यवस्थापनाचे शिक्षण अमेरिकेतील बर्कली विद्यापीठात हास बिझनेस स्कूलमध्ये CIO शिक्षण, अमेरिकेतील विद्यापीठात विविध व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण सरांनी घेतलेले आहे आणि सुमारे 28 वर्षांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उद्योग क्षेत्रांचा विस्तृत अनुभव सरांना आहे. तर सरांच्या आजच्या विश्वाचे अर्थ या पुस्तकाबद्दल आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत. सर पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. आणि सरांच्या पुस्तकाबद्दल जे थोडक्यात सांगायचं झालं तर हे पुस्तक 2013 साली प्रकाशित झाले. पुस्तकाला मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी प्रस्तावना लिहिली आहे आणि ती पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि या पुस्तकात दीपक करंजीकर सरांनी जगातील आर्थिक विषमता, जगातील अनेक देशांचा शस्त्रांवर होणारा खर्च, औषध कंपन्या, भारतातील अर्थव्यवस्था, काळा पैसा, भ्रष्टाचार, हवामान बदल अशा अनेक विषयांवर आपले मत मांडले आहे. पुस्तक आकाराने छोटे म्हणजे जवळपास 180 पानांचेच आहे. एवढ्या कमी पानांमध्ये सरांनी बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत. अर्थात पुस्तकात सरांनी नेमकी काय मतं मांडली आहे त्याबद्दल आपण मुलाखतीत जाणून घेणारच आहोत. तर सर पहिला प्रश्न आहे की तुम्ही पुस्तकात एके ठिकाणी असे म्हटले आहे की औषधांचे मार्केट वाढावे म्हणून बऱ्याच वेळा औषध कंपन्या सतत नवीन रोग शोधून काढतात. अशा प्रकारे कृत्रिम मार्केट तयार होते. तर याबद्दल थोडं विस्ताराने सांगू शकाल का आणि या संदर्भातील काही उदाहरणं तुम्हाला देता येतील का? कृष्णा, नमस्कार. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हाला मुळात विषय असा आहे की जगात माणसाचं आयुष्य त्याचं वस्तुकरण झालेलं आहे. म्हणजे माणूस जे जगतो ते खरं तर जीवन असतं आणि जगण्याचं पर्यावरण खूप मोठं विस्तृत असतं. पण त्या माणसाचं डोकं म्हणजे फक्त हेडकाउंट, लोकसंख्येत एक भाग असं काउंट झाल्यामुळे त्याचं वस्तुकरण झालंय आणि त्यामुळे त्या संख्येवर विविध गोष्टींचं, वस्तूंचं मार्केट ठरवण्याचे प्रयत्न जे MNCs असतात, म्हणजे महाकाय कंपन्या असतात, त्यांच्याकडून होत असतात. आणि त्याच्यामधलं सगळ्यात मोठं आयुध जे आहे ते आरोग्य आहे. कारण आरोग्याचे निकष, आरोग्यपूर्ण असण्याचे आणि नसण्याचे हे विविध निरीक्षणाद्वारा, विविध टेस्टद्वारा कायम बदलत असतात, सर्वेद्वारा. लक्षात असं येतं की हे सर्वे कितपत स्वतंत्र असतात, ते कितपत ज्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणतात किंवा वस्तुनिष्ठ म्हणतात असे केले जातात. तर बऱ्याच वेळेला असं लक्षात आलंय की बऱ्याचशा औषध कंपन्या ज्या औषधं बनवतात रोगांवरची, त्या कंपन्यांनीच ते सर्वे स्पॉन्सर केलेले असतात आणि त्यामुळे त्या सर्वेचे जे निकष येतात ते त्यांना हवे तसे निष्कर्ष येतात. त्याचे निकष पण ते ठरवतात, निष्कर्ष पण तेच काढतात आणि त्यामुळे त्यांची प्रॉडक्ट त्यांचाच विकला जातो. म्हणजे माणसाच्या आयुष्याबद्दलची इतकी भयानक अशी
त्याच्याकडे पाहण्याची व्यावसायिक दृष्टी हा खरा तर आजचा मोठा प्रॉब्लेम आहे. अनेक कंपन्यात असं लक्षात येतं की समजा ब्लड प्रेशर 120/80 आहे. आता हे कोणी ठरवलं? म्हणजे खरं तर प्रकृती ही व्यक्तीप्रमाणे भिन्न असते. प्रत्येक प्रकृतीचं एक येणाऱ्या आजारांना किंवा येणाऱ्या आक्रमणाला तोंड देण्याचं सामर्थ्य, ज्याला इम्युनिटी म्हणतात, ती वेगळी असते. त्यामुळे ती वेगळ्या निकषावर किंवा वेगळ्या प्रतलावर उभी राहून त्या रोगांची सामना करते. आता हे जर एकदा मानलं तर मग सगळ्यांना सरसकट एक औषध, सगळ्यांना सरसकट एक निकष अनारोग्याचे, सगळ्यांना सरसकट एकच मूल्यमापन, आणि मग त्या एक प्रकारच्या अवजाराला एक प्रकारची औषध, असं सगळं जे मोनोलिथिक होत जातं ते अत्यंत चुकीचं आहे. आणि ते घडत गेलंय. मी असं म्हणत नाही की शास्त्राने वैज्ञानिक शोध लावले नाही किंवा त्यांनी काही नक्कीच शोधून काढलं. 120/80 असं असायलाही हरकत नाही. पण मी एकदा अमेरिकेत असताना असं लक्षात आलं होतं की त्यांनी असं म्हटलं की 78/118 असं झालं तरी सुद्धा आता आपण काळजी घेतली पाहिजे. नंतर म्हणजे असं लक्षात आलं की त्या 2 डिजिट मध्ये 78 ते 80 आणि 118 ते 120, जे 80-120 ब्लड प्रेशर असतं, म्हणजे डायस्टोलिक 80 असतं आणि सिस्टोलिक 120 असतं. हृदयाकडे येणारा रक्ताचा दबाव आणि हृदयाकडून जाणारा रक्ताचा दबाव, असं डायस्टोलिक म्हणजे हृदयाकडे येणार आणि सिस्टोलिक म्हणजे हृदयाकडून सगळ्या शरीराकडे जाणार. त्या रक्त प्रवाहाचं दाब किंवा रक्त प्रवाह दाब, रक्त ब्लड प्रेशर, असे ते नंबर आहेत. पण ते कमी जास्त जर केले आणि ते 78लाच धोका आहे असं म्हटलं तर किमान 1 अब्ज रुपयांच्या गोळ्यांचा खप वाढू शकतो. असं त्याच्या मागे गणित आणि मार्केट दडलेलं असतं. म्हणून निकष जे केले जातात ते एक तर व्यक्तिनिरूप नाहीत, जनरिक असायला हरकत नाही, सगळ्यांच्या करता एक, पण त्याच्यामध्ये थोडा फरक व्यक्तीला तपासताना केला पाहिजे असं मला वाटतं. कारण प्रकृती ही भिन्न असते. सगळ्या व्यक्तींची प्रकृती एक नसते. सगळ्या व्यक्ती पावसात भिजल्या सगळ्यांना सर्दी होत नाही. कोणाला ताप येतो, कोणाचं डोकं दुखतं, कोणाला काहीच होत नाही, कोणाला काही वेगळंच काही होतं. तर हे सगळं जे होतं त्या पद्धतीने प्रत्येकाचं शरीर त्याला रिॲक्ट करत असतं. त्यामुळे त्याच्यावर जे उपचार करायचे ते त्या पद्धतीने केले पाहिजे. ते सारखे असे शेतावर खत मारल्यासारखे सगळ्या रोपांना असे करून चालत नाही. तर त्यामुळे त्या व्यक्ती मर्यादित जे तुमचं स्वातंत्र्य आहे, व्यक्ती मर्यादित तुमचे जे पर्यावरण आहे, जी प्रकृती आहे, त्याच्या विरुद्ध जाणारं आणि सगळ्यांना एका मापात तोडणारं, असं हेडकाउंट मोजून आपला माल खपवणाऱ्या कंपन्यांची जी पॉलिसी आहे ते त्याच्या विरुद्ध त्या पुस्तकात मी बरंच काही लिहिलंय. आणि मला नेहमी असं वाटतं की हे मुद्दे मांडले पाहिजे. मी म्हणतो ते काही अंतिम सत्य नाही, पण हा मुद्दा चर्चेला आला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा लक्षात असं येतं, आता रिसेंटली कुठल्या तरी कंपनीने अमेरिकेतल्या किंवा आय थिंक अमेरिकन मेडिकल जर्नल असोसिएशनने सांगितलं की कोलेस्टेरॉल हा काही विशेष महत्वाचा प्रश्न नाही, कोलेस्टेरॉलचा काही एवढा प्रॉब्लेम नाही. आता जर तुम्ही असं म्हणत असाल तर 50, 55 किंवा 60 त्यापेक्षा जास्त वर्ष तुम्ही कोलेस्टेरॉल वाढलं म्हणून किती औषध कंपन्यांनी गोळ्या विकल्या, त्या माणसांनी गुपचूप जगभरातल्या आजारी लोकांनी खाल्ल्या, त्यांचा खप झाला, त्या गोळ्यांचे त्यांच्या शरीरावर काय परिणाम झाले, त्या गोळ्यांमुळे त्यांना आणखीन कुठले त्रास झाले, असं सगळं मांडलं तर एक मोठा तो एक मानवजात नष्ट करण्याचा गुन्हा वगैरे इथपर्यंत प्रकरण नेता येईल. कारण मला मान्य आहे संशोधनाने तुमचं काहीतरी आधीचं नष्ट होतं, नवीन येतं, पण जे येतं त्याच्यात एक ज्याला तारतम्य म्हणतात ते असलं पाहिजे. आणि हे सगळं जर तुम्ही कमर्शियल करत गेला, माणसाचं आयुष्य ही व्यावसायिक बाब नाही ना, ती जगण्याची बाब आहे. जगण्याकरता लागणाऱ्या वस्तू असतात. जगणंच कसं काय वस्तू असेल? जगणं वस्तू करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या तातडीने थांबल्या पाहिजे. कारण त्यात माणसाच्या विविध अंगी जगण्याचं, विविध गोष्टीत स्वारस्य घेऊन जगण्याचं, ज्याला मी पॉलिगामी म्हणतो, किंवा जीवन वैविध्याने जगण्याचं सगळे आयाम नष्ट होतील. आणि मग एक मोनोलिथिक सोसायटी तयार होईल, रोबो सारखी, की सगळ्यांना एकाच प्रकारचे रोग, एकाच प्रकारचे त्रास, एकाच प्रकारची औषधं, एकाच प्रकारचा आनंद, एकाच प्रकारचं दुःख, असं तुम्ही साच्यात बसवायला लागले की पंचायत आहे असं मला वाटतं. आणि ते 7 अब्ज लोकसंख्येचं व्हायला कदाचित वेळही लागेल, पण ते प्रयत्न सुरू असतात. तेव्हा त्याच्या विरुद्ध विसल ब्लोईंग ज्याला म्हणतात, आवाज उठणं आवश्यक होतं. म्हणून मी ते पुस्तक लिहिलं. आणि सर, तुम्ही पुस्तकात काळ्या पैशाबद्दल लिहिले आहे, तर याबद्दल काही सांगू शकाल का? म्हणजे काळा पैसा काय इथपासून, की चालेल. भारतामध्ये किती काळा पैसा आहे आणि त्यावर सरकारने काय उपाययोजना करायला हव्यात असे तुम्हाला वाटते? कसं आहे, पैसा हे जे आहे ना ते
तसं आपल्या हवा असते, तसं अर्थव्यवहारांचं माध्यम आहे. पैसा हे माध्यम आहे, म्हणजे पैसा त्यामुळे नेहमी खेळता राहावा, हवा खेळती राहते. तशी सगळ्यांना श्वास घेता यावा म्हणून हवा असते. तसं सगळ्यांना आपलं उपजीविका करता यावी म्हणून पैसा असतो. पण तो पैसा जेव्हा मोठ्या नोटांच्या स्वरूपात साठवला जातो तेव्हा त्याच्यापासून सामान्य माणूस वंचित होतो. काळा पैसा म्हणजे काळ्या रंगाचा पैसा असं नाही. ज्या पैशाचा मार्ग शोधता येत नाही, ट्रेसेबिलिटी नसते, त्याची फुटप्रिंट, त्याचे मागोवा घेता येत नाही. समजा एक 500 रुपयाची नोट आहे, ती मी तुम्हाला दिली, तुम्ही आणखी कोणाला दिली, त्याने तिसऱ्याला दिली, चौथ्याला दिली, तिचा प्रवास मोजता येत नाही कारण ती कॅश इकॉनॉमीत फिरते. 500 रुपयाचा चेक दिला तर तो कुठून कुठे गेला हे ट्रान्झॅक्शन कळू शकतं. त्यामुळे ज्या व्यवहाराचा मागोवा घेता येत नाही आणि अशा व्यवहाराकरता जो पैसा वापरला तो त्याला काळा पैसा, म्हणजे तो ब्लॅक दिसत नाही. अशा अर्थाने काळा पैसा ब्लॅक होल म्हणतात, तिथे काही दिसत नाही. तशा अर्थाने तो ब्लॅक मनी हा शब्द प्रयोग आलाय. आता ब्लॅक मनी म्हणजे काय, तर जो पैसा तुम्हाला दिसत नाही, जो पैशाचा मागोवा घेता येत नाही. म्हणून आपल्या असं लक्षात येतं की कुठल्याही साधा खरेदी व्यवहार असला एखाद्या घराचा, त्याच्यामध्ये एक काळी असं होतं आतापर्यंत 5-7 वर्षापर्यंत की 60% व्हाईट आणि 40% ब्लॅक पैसे. म्हणजे जो नोकरदार माणूस आहे, जो नोकरदार माणूस इकडून तिकडून नोकरी करून पैसे कमवतो, तो आपला पैसा मागोवा नसलेला कुठून निर्माण करणार, पण त्याला करायला लागायचं, त्याला घर घ्यायचं असं. आणि काळा पैसा हे काही राजकारणी करतात, नोकरशाह करतात असं नाहीये. समजा मी दुकानात गेलो, एखादी वस्तू घेतली आणि त्या वस्तूची किंमत असली 100 रुपये, आणि दुकानदार म्हणला तुम्हाला रिसिट पाहिजे, रिसिट हवी असेल तर 110 रुपये द्यावे लागतील किंवा 118 रुपये द्यावे लागतील. तुम्ही झालं रिसिट नको, तर मी ती पैसे दिले कॅश आणि ती वस्तू घेऊन टाकली. आता हे करताना त्याने मला रिसिट जेव्हा दिली नाही तेव्हा त्या व्यवहाराची नोंद होण्याचं सरकारकडे काही कारण नाही. त्यामुळे तशा पद्धतीने पण मागोवा न घेणारा पैसा तयार होतो. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की राजकारण्यांना शिव्या देणं, नोकरशाह, ब्युरोक्रेसीला किंवा इतर ज्या यंत्रणा आहेत सरकारी, तिथे करप्शन चालतं म्हणून तिथे काळा पैसा होतो, तिथे नक्की होतो. तिथे नक्की त्याला तिथे फार मोठ्या प्रमाणात वाव आहे, कारण ते नियंत्रण करणाऱ्या यंत्रणा आहेत आणि त्यामुळे तिथे जास्तीत जास्त लिकेज असू शकतं. पण सामान्य माणूस सुद्धा जेव्हा एखाद्या वस्तूवर टॅक्स भरत नाही, कर भरत नाही, तेव्हा तेवढा तो काळा पैसा देशाच्या अर्थव्यवस्थेत निर्माण करत असतो आणि देशाला तेवढ्या करापासून वंचित करत असतो. त्यामुळे काळा पैसा याचा अर्थ मागोवा न घेता येणारा पैसा. भारताचे अर्थमंत्री होते एक चिदंबरम, ते एकदा लोकसभेत असं म्हणाले होते की या देशामध्ये देशाच्या इकॉनॉमीच्या काही पट काळा पैसा असू शकतो, पण मला जे माहित नाही ते मला माहित नाही. त्यामुळे काळ्या पैशाचा शोध हा असा अंधारात मारलेला बाण आहे. आत्ता जे मध्ये डिमॉनिटायझेशन झालं याच महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या 8 तारखेला 2016 साली, त्याच्यामध्ये सरकारने मोठ्या याच्या नोटा 500, 1000च्या नोटा कमी केल्या. त्यांनी काही काळापुरती 2000ची नोट आणली, ती पण आता गेली आहे. पण त्यामुळे असं घडलं की रोख अर्थव्यवस्था कमी झाली. आता भारतात डिजिटल अर्थव्यवस्था इतकी वाढली आहे, साधा कुठलाही माणूस QR कोड प्रमाणे पेमेंट करतो, त्यामुळे तिथे ट्रेसेबिलिटी राहणारच. माझ्या बँकेतून पैसे गेले, माझ्या खात्यातून गेले, माझ्या खात्यात आले, त्यामुळे तिथे कुठलाही काळा पैसा त्याचा मागोवा घेता येणार नाही, असा पैसा निर्माण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे डिजिटलायझेशन हा त्याच्यावरचा उपाय आहे. मागोवा घेता येणं म्हणून बँकेतून पैसा जाणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. रोखीचे व्यवहार कमी असणं म्हणजे काळा पैसा कमी करणं किंवा ज्याचा मागोवा घेता येणार नाही असा पैसा निर्माण होणं थांबवणं, असा त्याचा अर्थ. त्या अर्थाने आपण काळ्या पैशाकडे बघितलं, काळा रंग अशा अर्थाने नाही. आणि सर, त्याला जोडून होतं की त्यावर सरकारने काय उपाययोजना करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? आम्ही तर अर्थक्रांतीकडून प्रपोजलच दिलं होतं की सगळ्या मोठ्या रकमेच्या नोटा कमी करा, सगळे कर कमी करा, फक्त ट्रान्झॅक्शन टॅक्स लावा. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन होईल, जो व्यवहार होईल, मी तुम्हाला 100 रुपये चेकने दिले किंवा आता काय डिजिटल UPI ने दिले, तर त्याच्यात तुमच्या अकाउंट मधनं 2 रुपये कट करा, तो ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणा, ज्याला व्यवहार कर म्हणता येईल. आणि त्या 2 रुपयातून 60 पैसे केंद्र सरकारला, 60 पैसे राज्य सरकारला, 30 पैसे स्थानिक सरकार म्युन्सिपाल्टीला आणि 30 पैसे बँकेला द्या, जेणेकरून मला इन्कम टॅक्स रिटर्न भरायची गरज नाही. बाकी सगळे टॅक्सेस कॅन्सल करा. फक्त जे कस्टम ड्युटी आहे किंवा इम्पोर्ट जो टॅक्स असतो तो कमी करू नका, आयात कर. कारण आयात कर आणि जो जे कस्टम ड्युटी असते
त्याचं कारण हे रेव्हेन्यू करता नसतं, तर बाहेरून येणारा माल रेग्युलेट करण्याकरता असतं. ते रेग्युलेटरी टॅक्सेस, ते इन्कम टॅक्सेस नाही. देशाला महसूल मिळावा म्हणून ते कर नाही. ते ठेवून बाकी सगळे कर कॅन्सल करा. फक्त ट्रान्झॅक्शन टॅक्स, व्यवहार कर ठेवा आणि त्यातनं मजबूत पैसा उभा राहील, जो देश चालवायला सरकारला लागेल. पण ते प्रपोजल सरकारने अर्धवट स्वीकारलं. त्यांनी 500,000च्या नोटा कमी केल्या, काही काळापूर्वी 2,000ची नोट आणली. फक्त एक चांगली गोष्ट त्यानंतर अशी घडली की करोनामुळे म्हणा, कशामुळे म्हणा, डिजिटायझेशन आलं पैशाचं. आता पैसा डिजिटल माध्यमातून वितरित व्हायला लागला, मिळायला लागला, दिला जायला लागला. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात काळ्या पैशावर नियंत्रण आलं. अर्थात तो पूर्ण थांबलाय असं मी म्हणणार नाही. परत तेच वाक्य मी म्हणेन, जे आपल्याला माहित नाही ते माहित नाही. काळा पैसा निर्माण होण्याच्या शक्यता सरकारने नष्ट केल्या पाहिजे. कोणी पण AK-47 जी बंदूक घेईल तो काही चेक देऊन घेणार नाही, तो कॅश देऊन घेईल. कोणी ड्रग आयात करेल ते काही कॅश, तो काही RTGS करणार नाही की मला एक कोकेन पाठवून द्या 1 क्विंटल. तो त्याचे ते पैसे रोखीने देणार. याचा अर्थ रोखीच्या पैशांचे व्यवहार निर्माणाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ज्या शक्यता जिथे रोखीचा व्यवहार होऊ शकतो त्या बंद करणं, त्या शक्यतांच्या मुसक्या आवळणं आणि मग सगळ्यांना अगदी कंपल्सरी सक्तीने व्यवहार, किंवा ज्याला आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणतो, ज्याची ट्रान्सपरंट इकॉनॉमी म्हणतो, तशात आणणं हे महत्वाचं आहे. सरकारने डिमॉनिटायझेशन केलं, 500,000च्या नोटा कमी केल्या, त्यामुळे अनेक गोष्टी कमी झाल्या. अनेक गोष्टीच्या काळ्या पैशावर नियंत्रण आलं. अनेकांकडे पडून असलेला काळा पैसा रद्दी झाला. हे नक्कीच खरं आहे. आत्ताही 2,000ची नोट गेल्यामुळे बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आता पुढच्या काळात येतील. नाहीतर निवडणुकांमध्ये, इव्हन सगळ्या राजकीय पक्षांच्या जडणघडणीमध्ये, त्यांच्या मेळाव्यामध्ये कितीतरी पैशाचे व्यवहार हे रोखीने होत असतात. रोखीचे व्यवहार जेव्हा कमी होतील तेव्हा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की काळ्या पैशाची निर्मिती, काळ्या पैशाच्या निर्मितीच्या शक्यता आणि काळ्या पैशावरचं तशा अर्थाने नियंत्रण करणं फार सोपं जाईल. आणि सर, तुमच्या पुस्तकात जसं मी म्हणलं की अनेक मुद्दे आहेत, तर अजून एक जो मुद्दा मला इंटरेस्टिंग वाटला तो असं की पुस्तकात जागतिकीकरणाबद्दल लिहिलं आहे. तर सर, म्हणजे जागतिकीकरण म्हणजे काय आणि भारताने स्वीकारलेल्या जागतिकीकरणाचे नेमके मुख्य घटक कोणते होते आणि त्याचा कोणता परिणाम भारतावर झाला असं तुम्हाला वाटतं? जागतिकीकरण हे माझ्या दृष्टीने मी त्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे एक नवीन खूळ आहे. देशांनी एकमेकांशी व्यापार करणं हे काही या शतकात जन्माला आलेली गोष्ट नाही. नाहीतर जावा सुमात्रा या बेटांपर्यंत भारतीय मसाले कशा करता गेले असते. नाहीतर मग तो सिल्क रूट जो होता, जो पूर्ण पश्चिम आशियातून किंवा फार पूर्व आशियातून, जपान पासून ते फार युरोप पर्यंत जे व्यापार करायचे, ते काय वेगळं होतं. मला हे समजू शकतं की जागतिकीकरण म्हणजे सगळ्या गोष्टींचा फायदा, जगाला तंत्रज्ञानाचा फायदा मिळणं, ते सगळीकडे आयात करता येणं, इथपर्यंत मी समजू शकतो. पण मला असं वाटतं की जागतिकीकरणाचा जो काय एक ज्याला साधन आणून बऱ्याचशा जगावर नियंत्रण मिळवण्याचा किंवा जगाचा एक आर्थिक भूगोल तयार करून तो आपल्या ताब्यात ठेवण्याचा उद्योग फार मोठमोठ्या महाकाय कंपन्यांनी केला. आणि तुम्हाला आमचं कंपन्या पाहिजे का, मग तुमचं दरवाजे उघडा, मग तुम्हाला आम्ही काही अटी पण घालू. म्हणजे आमच्या अर्थक्रांतीमध्ये आम्ही एक उदाहरण द्यायचो की तुम्हाला सारखं तुमच्या बिल्डिंग मधलं पाणी कमी पडायला लागलं, तुम्हाला टँकर मागवायला. तर टँकरवाला जो येतो तो नुसता येत नाही, मग तो अटी घाल. तो म्हणतो हे कंपाऊंड नको, इथे माझं टँकर फिरणार नाही, त्याला इकडे जागा पाहिजे. तर तुमची जी जागा असते त्यात तो काही बदल सुचतो. तसं कुठल्याही जागतिकीकरणातल्या कंपन्या भारतात येतात, त्या काही कायदे बदलायला लावतात, त्या गुंतवणुकीचे काही नवीन नियम आणायला, त्या सरकारचे नियंत्रण कमी करायला लावतात. म्हणून कुठलंही, म्हणजे आपल्या घरात जरी बाहेरचे लोक राहायला आले तरी आपण आपल्या घरात जितक्या मुक्तपणे वावरतो तर त्या लोकांना आपण वावरू देत नाही, त्यांच्यावर आपण लक्ष ठेवतो. तसं त्यांच्यावर लक्ष ठेवणारी गव्हर्नन्स ज्याला म्हणतात, अशी यंत्रणा असताना जागतिकीकरण चालेल. पण जागतिकीकरण म्हणजे मुठभर कंपन्यांचा फायदा असं घडलं खरं. कारण तो आज बघा, जगातल्या 100 तुम्ही आत्मसत्ता काढा, त्याच्यामध्ये 55 कंपन्या तर 45 देश. देशापेक्षा एखादी कंपनी मोठी कशी असू शकते? देश काय नफा तोट्याची आकडेवारी आहे? देश काय प्रॉफिट लॉस अकाउंट्स आहेत? देश हे जगणारा समूह आहे आणि तो विविध अंगाने जगतो. तो माणूस आहे, तो माणसांचा समूह आहे. त्यामुळे त्यांच्या जगण्याचे आयाम जे असतात ते आपण वारंवार जन्माला येतो, जीवन वैविध्याने जगतो,
निसर्ग आणि माणूस यांच्यातलं पर्यावरण जपतो, या सगळ्याशी जोडलेले असतात. कंपन्यांना तसं नसतं. कंपन्या प्रॉफिट करतात. कंपनी ही मुळात नफे करता जन्मावली. कुठलीही कंपनी अशी नसते की जी नफा न करता वर्षानुवर्ष राहू शकते. त्यांना काहीतरी विकायला लागतं. विकताना त्याची गरज निर्माण करायला लागते. गरज निर्माण करून तुमच्या गळ्यात ते मारायला लागतं. तुम्हाला त्याच्यावर अवलंबित्व करावं लागतं. तुम्हाला ते अपरिहार्य करावं लागतं. आणि हे सगळं करताना तुम्ही हळूहळू त्या वस्तूच्या शिवाय जगू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण करून तुम्हाला त्या एका अर्थाने तुमच्या सवयींना गुलाम करत असतात. त्यामुळे नेहमी डोळ्यात तेल घालून हे पाहिलं पाहिजे की जागतिकीकरण त्याचा भारतालाही फायदा झालाय, मी नाही म्हणणार. आपल्यात आयटी निर्यात आपण फार मोठी केली, आउटसोर्सिंगचे अनेक उद्योग उघडले, पण त्यामुळे भारतात विषमता निर्माण झाली का? एका घरातला बाप जो शाळेत शिक्षक होता, त्याचा एक मुलगा बँकेत गेला, एक आयटीत गेला. बँकेचा मुलगा आणि बापाला मिळून जो पगार मिळतो त्याचे 4 पट पगार त्या मुलाला मिळायला लागला. त्यामुळे त्याने घरातून वेगळं राहायचं ठरवलं किंवा त्याच्या सोयी करता वेगळा झाला. त्यामुळे असं तयार झालं का की काही लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या आणि काही लोकांपर्यंत पोहोचल्या नाही, किंवा परस्परावलंबित जी जीवन पद्धती कुटुंबाची होती ती विस्कळीत झाली का? त्याचे सामाजिक तोटे काय झाले? त्याच्यामुळे गुन्हेगारीला किती बळ मिळालं? असा सगळा विचार करता आला पाहिजे. जागतिकीकरण एक काय, जस्ट अ लेबल. त्याच्या घोषणा करून काय होणार आहे? नुसतं त्याबद्दल बोलून त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे, त्याचा जो फायदा आहे, त्याचा हेतू चांगला. बऱ्याच गोष्टींचा हेतू चांगलेच असतात ना. कायदा सुव्यवस्था राखताना कायद्याचा हेतू चांगला असतो. कायदा पराभूत होतो त्याचे इम्प्लिमेंट करतात, पण ते करण्याची धमक राहत नाही. तसं कुठल्याही नवीन गोष्टींचं जे त्याचं इम्प्लिमेंटेशन असतं किंवा त्याचं प्रत्यक्षात आणणं असतं, तिथे खरी गोम आहे. आणि जागतिकीकरणाच्यामुळे तशी गोम जास्त झाली. मला तर उलट असं वाटतं की आता तुम्ही सांगा, आज जे जग आहे आधुनिकीकरणाच्या काळात, जागतिकीकरणाच्या काळात, हे पूर्वी असलेल्या जगापेक्षा सुखी आहे, संपन्न आहे, आनंदी आहे का दुःखी आहे, दरिद्री आहे आणि डिप्राईव्ड आहे? जर तसं असेल तर मग याच्यामुळे काय घडलं, हा बेसिक प्रश्न आहे. काही देश श्रीमंत झाले असतील, काही कंपन्या मोठ्या झाल्या असतील. ठीक आहे, माझे वडील, माझे आजोबा कदाचित अनवाणी पावलांनी धुळीने भरलेल्या रस्त्यावरून चालले असतील, मी कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून कार घेऊन जातो. आता हा फायदा आहे, विकास आहे, त्याच्याकरता मी काही मूल्य, मी जे कमवलंय त्याच्याकरता समाजातल्या काही लोकांनी आपलं आयुष्य द्यायला लागलं का? त्यांच्या बेसिक गोष्टी मी शिवून घेतल्या का? याचा विचार करता आला पाहिजे. विकास, जागतिकीकरण, त्याचा विकासाचे ढोल हे आवश्यक आहे. मला विकास ही आपल्या बदल ही आपली नॅचरल अवस्था असली पाहिजे, पण त्याचा परिणाम काय होतो, त्याच्यामुळे मला काय, बाकी समाज मनावर काय परिणाम होतो, समाज एकजिन्सी राहतो का, समाज बहुआयामी राहतो का, याचा पण विचार करायला पाहिजे असं म्हणतो. जागतिकीकरण हे ठीक आहे, इट इज अ गुड थिंग. जे म्हणतात ना, दिल बहलाना पे गाली वे ख्याल अच्छा, ते ऐकायला खूप छान वाटतं, पण त्याचा उपयोग काय याचं मूल्यमापन आपण सतत करत राहिलं.